घरात या दिशेला लावा घड्याळ, पैशात वाढ होईलच, नशिबाची दारे उघडतील. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं जीवन सुखी आणि संपन्न व्हावं यासाठी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रांमधील अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासाठी सादर करण्यात येत आहे. मित्रांनो, आपल्या घरामध्ये आपण ज्या ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येक वस्तूचा प्रभाव हा घरात राहणाऱ्या लोकांवरती पडत असतो. काही वस्तू शुभ प्रभात तर काही वस्तू मात्र अशुभ प्रभात दाखवतात. मित्रमैत्रिणींनो, खरं तर एक वस्तूची एक योग्य दिशा वास्तुशास्त्राने ठरवलेली आहे. ती वस्तू योग्य दिशेत ठेवली असेल तर तिच्यापासून सकारात्मक परिणाम आपल्याला प्राप्त होतात. शुभ प्रभात सकारात्मक परिणाम आपल्याला प्राप्त होतात. शुभ प्रभात आपल्याला दिसून येतात. याउलट जर एखादी वस्तू वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला ठेवलेली असेल तर मात्र त्या वस्तूपासून मिळणारे प्रभाव हे नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह असतात. मित्रांनो, आपल्या घरामध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या वस्तू म्हणजे घड्याळ, कॅलेंडर या महत्त्वाच्या वस्तू आहेत. मित्रांनो, आज आपण घड्याळाचे वास्तुशास्त्र पाहणार आहोत. घड्याळ ही वस्तू वेळ दर्शवते. मित्रांनो, आपलं जीवनसुद्धा निश्चित वेळेमध्ये बांधलेलं आहे. ही वेळ आपल्या घरात लावलेल्या घड्याळाशी खूप मोठ्या प्रमाणात कनेक्टेड असते, जोडलेली असते. जर ही वस्तू तुम्ही चुकीच्या दिशेत लावलेली असेल तर मित्रांनो, निश्चितच नकारात्मक परिणाम त्यापासून दिसून येतात. जीवनामध्ये दुर्भाग्य आपल्याला दिसून येतं. कोणताही आपलं काम करू द्या, त्या कामांमध्ये अपयश येतं की ते काम करू द्या, पैसा मिळत नाही, यालाच आपण दुर्भाग्य म्हणतो. काहींच्या जीवनामध्ये आपल्याला अनंत अडथळे येत असतात. घरातले लोक वैरभावनेने वागू लागतात, तर यांचा संबंध चुकीच्या दिशेने घड्याळ लावलेला असू शकतो. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात काही अत्यंत महत्त्वाचे नियम आपण कसे पाळावेत. मित्रांनो, सुरुवात करूया दक्षिण दिशेपासून. हे मृत्यूची देवता यमराज यांची दिशा आहे. या दिशेवरती आपल्या घरातल्या घड्याळ लावू नका. चुकूनही यमदेवाचा प्रभाव वाढू लागतो. घरामध्ये आकस्मिक मृत्यू सुद्धा घडून येऊ शकतात, कारण ही मृत्यू दिशा आहे. अचानक थांबते, आपली प्रगती थांबते. आपल्या वाटचालीमध्ये अनेक समस्या येतात, अनेक अडथळे येतात. तुम्ही पाहिलं असेल की चालू काम कधीकधी थांबून जातात. कामांमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात आणि मग अपयशही पदरी पडतं. मित्रांनो, दक्षिण भिंतीवरती जर आपण घड्याळ लावलं असेल तर त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते. आणि मुख्य म्हणजे आपल्या घरातील जो कर्ता व्यक्ती असतो, मग ती पुरुष असू द्यात किंवा स्त्री असू द्यात, दक्षिण दिशेला लावलेला घड्याळ अत्यंत हानिकारक ठरते. त्या व्यक्तीचा आरोग्य वारंवार बिघडत असतं. त्यामुळे चुकूनही आपण दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीवर घड्याळ लावू नये. मित्रांनो, दक्षिण दिशेनुसार दुसरी दिशा आहे ती म्हणजे पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला वास्तुशास्त्रानुसार आपण आपले घड्याळ लावू नये, कारण ही सूर्यास्ताची दिशा असते. ही दिशा म्हणजे ज्या दिशेला सूर्य मावळतो. मित्रांनो, सूर्य मावळतो म्हणजे बुडतो, म्हणजे त्या दिशेने आपण जर घड्याळ लावले तर आपलाही काळ बुडू शकतो. समस्या उत्पन्न होतात. जर आपण पश्चिम दिशेला असणाऱ्या भिंतीवरती घड्याळ लावले तर मित्रांनो, पश्चिम दिशा ही काळाची दिशा म्हणून ओळखली जाते. म्हणूनच या दिशेला चुकूनही घड्याळ लावू नका. काही जणांच्या घरातील घड्याळ ही बंद पडलेली असतात. काही जणांच्या घरात एकापेक्षा जास्त घड्याळ असतात, पण हे सर्व चालू असावीत, बंद पडलेले असू नयेत. घरातील जेवढी घड्याळ आहे ती सर्वच्या सर्व एकसारखी वेळ दर्शवणारी असावी. एक घड्याळ पुढे आणि एक घड्याळ मागे असेल तर कुटुंबात विनाकारण ताण वाढतो. तुम्ही या गोष्टी करून पहा. जर तुमचा विश्वास नसेल तर घरातील घड्याळ जी काही घड्याळे आहेत ती मागे पुढे करून पहा. काही दिवसातच काही घरातील लोकांमध्ये वादविवाद सुरू होतात.
विनाकारण मनावरती एक प्रकारचा ताणतणाव दिसतो आणि म्हणूनच सर्व घड्याळ समान वेळ दर्शवणारी असावी. जर ती बंद पडलेली असतील तर ती तात्काळ दुरुस्त करावी आणि जर ती दुरुस्त होत नसतील तर ती तात्काळ बाहेर फेकावी. कारण बंद पडलेली फुटलेली घड्याळ ही पॉझिटिव्ह एनर्जीच्या ऐवजी निगेटिव्ह एनर्जी प्राप्त करत असतात, पॉझिटिव्ह एनर्जीचा ऱ्हास करतात. त्यामुळे तुम्ही ठरवलेली कामे होत नाहीत. यासोबतच वास्तुशास्त्रानुसार दरवाजाच्या दरवाजाच्या पाठीमागे सुद्धा आपण घड्याळ लावू नये. मित्रांनो, हा दरवाजा वारंवार उघडला जातो, जो मुख्य दरवाजा असतो तो, किंवा बंद केला जातो आणि जी वस्तू वारंवार उघडझाप होते अशा दरवाजाच्या पाठीमागे आपण जर घड्याळ लावले तर आपल्या जीवनात सुद्धा चढ उतार कायमच येत राहतात. परिणामी कुटुंबातील सदस्यांचे मानसिक स्वास्थ्य खराब होते आणि म्हणूनच मुख्य दरवाजा पाठीमागे आपण घड्याळ लावू नये. दरवाजाप्रमाणेच आपले मेन गेट आहे, तिथे सुद्धा वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावणे हे चुकीचे मानले जाते आणि अनेक वास्तुतज्ञ असे म्हणतात की घरामध्ये गोलाकार घड्याळ असावा, म्हणजेच जे अंडाकार घड्याळ आहे, गोल शेपमध्ये आहे, हे घड्याळसुद्धा आपल्याला चालू शकतो. परंतु चौकोनी आकाराच्या घड्याळ आपण चुकूनही जाऊ नये. रंगाच्या बाबतीत वास्तुशास्त्र असे म्हणतात की घड्याळाचा कलर काळ्या रंगाचे नसावे, कारण घड्याळाच्या बाबतीत काळा रंग हा शुभ मानला जातो. त्यामुळे जो शुभ रंग आहे म्हणजेच तो गोल्डन कलर, सोनेरी कलर, पिवळा रंग, पांढरा आणि लाल या 4 रंग घड्याळासाठी अत्यंत उपयुक्त ठरला जातो आणि त्यातल्या त्यात सोनेरी कलर अत्यंत शुभ मानला जातो. आणि घड्याळाचे जे काटे आहेत ते टोकदार नसावे आणि घड्याळाला जर आपल्या घड्याळाला जर बेल असेल तर त्यातून आवाज हा कर्कश पडू नये, तर तो हळूवार पडावा. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण घड्याळ नेमके कुठे लावावे. त्यामुळे आपलं नशीब संपवण्यासाठी आपण घड्याळ लावताना आपण आजच्या 3 दिशा सांगणार आहोत, ज्या कुठल्याही दिशेला तुम्ही घड्याळ लावू शकता. तर तुमच्या फायद्याप्रमाणे तुम्ही ते दिशा निवडा. जशी आपली गरज आहे त्या भिंतीला लावा. तर पहिली दिशा शुभ आहे, ती म्हणजे पूर्व दिशा. पूर्व दिशेचे वैशिष्ट्य असे की पूर्व दिशेच्या भिंतीला जर तुम्ही घड्याळ लावलं तर आपल्या घरातील वातावरण अत्यंत शुभदायक बनतं. आपल्या घरात सर्व गोष्टी शुभ घडू लागतात. आपल्या घरातील वातावरण चांगले बनवून लोकांमध्ये प्रेम वाढीस लागते. वैवाहिक जीवनात प्रेम वाढीस लागतात. त्यामुळे पूर्व दिशा ही सुख प्राप्त करणारी दिशा आहे. दुसरी दिशा आहे ती म्हणजे उत्तर दिशा. ज्यांना व्यापारात, नोकरीत, व्यवसायात प्रगती करायची आहे त्यांना उत्तर दिशा ही उत्तम दिशा आहे. त्यामुळे उत्तर दिशेला त्यांनी हे घड्याळ लावावे, कारण उत्तर दिशा ही तुमच्या फायद्याचीच आहे आणि आपण धंद्यात प्रगती करू शकतो. आणि तिसरी दिशा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा. ईशान्य दिशा ती म्हणजे पूर्व आणि उत्तरच्या मधली दिशा. या दिशेत जर तुम्ही घड्याळ लावले तर तुमच्या घरातील पैसा हा विनाकारण नको त्या गोष्टींवर खर्च होत नाही. उदाहरणार्थ, घरामध्ये वारंवार लोक आजारी पडून पैसे डॉक्टरकडे जातात, तर तुमच्या घरातील पैसा विनाकारण बाहेर जात असेल तर तुम्ही ईशान्य दिशेला पैसे घड्याळ लावणे हे योग्य मानले जाते. त्यामुळे मी सांगितलेले या 3ही दिशा, पूर्व, उत्तर आणि ईशान्य, या 3ही दिशेमध्ये तुम्हाला जे योग्य वाटेल तिथे तुम्ही घड्याळ लावू शकता आणि मग बघा तुमच्या घरातील प्रगती छप्पर फाडके होईल. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.